श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आषाढी एकादशीचा उपवास जवळजवळ बऱ्याच ऐंशी लोकांचा असतो. 12 महिन्यातील म्हणजेच एका वर्षातील एकादशी नाही धरल्या आणि ही एक देवशयनी आषाढी एकादशी धरली तर मात्र सर्व एकादशींचे फळ पुण्य ह्या एका एकादशीच्या व्रताने आपल्याला मिळतं. कारण आषाढी एकादशीला सर्व देवतांचे तेज एकवटलेलं असतं. म्हणूनच आषाढी एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु उपवास धरताना जे नियम आपण पाळतो तितकेच नियम एकादशीचा उपवास सोडताना देखील पाळावे लागतात. मात्र बऱ्याच ऐंशी लोकांच्याकडून एकादशीचा हा उपवास सोडताना अनेक जण नकळत अशी चूक करतात की ज्यामुळे त्यांना उपवासाचे पुण्यफळ पूर्ण मिळत नाही, कमी होते, असे धर्मशास्त्रसुद्धा सांगते. तुम्हालाही वाटते ना ह्या उपवासाचे पुण्य तुम्हाला संपूर्ण मिळावे? मग ही माहिती त्यांच्यासाठीच. हा उपवास सोडताना कधी सोडावा, कोणते पदार्थ खाणे टाळावे, कोणत्या पदार्थाने उपवास सोडावा, त्याचा अचूक मुहूर्त काय आहे आणि कोणत्या नियमांचे पालन केल्यास भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते, तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रात सांगितलेली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे माझ्या मैत्रिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. खरोखरच हा व्हिडिओ तुमच्या माहितीचा आणि महत्त्वाचा देखील असणार आहे. मात्र नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आत्ताच करून घ्या, म्हणजे नवीन नोटिफिकेशन आलं की तुम्हाला लगेच समजेल. आता बघा, पंढरपूरला भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा देखील मिळतो. तसेच वैकुंठाच्या भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर आहे असा बऱ्याच लोकांचा समज आहे. म्हणूनच सर्व तीर्थक्षेत्रामध्ये पंढरपूरचा आपल्याला उल्लेख आढळतो. अशा या आषाढी एकादशीचे नियम दशमीलाच म्हणजेच आदल्या दिवशी सुरू होतात. प्रथम आपण उपवास सोडताना पारणविधी समजून घेऊया. बऱ्याच जणांना हा पारणविधी म्हणजे नेमकं काय हेच माहीत नसतं. पारणविधी म्हणजे व्रत किंवा उपवास शास्त्रानुसार योग्य वेळेत योग्य पद्धतीने समाप्त करणे म्हणजेच उपवास सोडण्याची धार्मिक प्रक्रिया. यालाच पारणविधी किंवा पारण म्हणतात. देवशयनी एकादशीच्या पारणविधी करताना म्हणजेच उपवास सोडताना प्रथम द्वादशी तिथीला म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदया अगोदर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. भगवान श्री विष्णूंना आणि तुळशी मातेची पूजा करावी. एकादशी व्रत पूर्ण झाल्याबद्दल श्री विष्णूंना नम्र प्रार्थना करावी. श्री विष्णूंना आणि तुळशी मातेला नैवेद्य अर्पण करावा. पारण मुहूर्त आहे तारीख 26 जुलै 2026 रविवार. पारण म्हणजे उपवास सोडण्याची वेळ. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:39 ते 8:22 भारतातील सर्वसाधारण पंचांगानुसार. काही पंचांगामध्ये स्थानानुसार सकाळी 5:18 ते 7:58 अशी वेळ दिली आहे. प्रथम आपण तुळशीयुक्त पाणी किंवा तुळशीचे एक पान खाऊनच उपवास सोडायचा आहे. त्यानंतर अशी एक भाजी आहे ती फक्त एकादशीलाच उपवास सोडतानाच करतात. त्या भाजीला वाकट्याची भाजी म्हणतात.
किंवा त्याला गोविंद फळ देखील म्हणतात. बघा, पण अलीकडच्या काळामध्ये ही भाजी बघायला देखील मिळत नाही. तुम्हाला जर ही भाजी कुठे मिळाली तर अवश्य ती भाजी उपवास सोडताना खावी. त्याचप्रमाणे कोणते पदार्थ खाऊ नयेत हे आपण आता पाहूया. त्यामध्ये वांग, तूर, मुळा, मसूर, कांदा, लसूण, कारण या भाज्यांमध्ये तामसी गुण जास्त प्रमाणात आहेत. म्हणून ह्या भाज्या खाणे टाळावे. तसेच स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना मोहरीचे तेल देखील वापरू नये. मोहरीच्या तेलात केलेला स्वयंपाक उपवास सोडताना खाऊ नये किंवा उपवास सोडू नये. त्यानंतर हलका सात्विक आहार घेऊन उपवास सोडावा, जेणेकरून आपल्या पचनशक्तीला काही त्रास होणार नाही. कारण आपण उपवासाच्या दिवशी कमी आहार घेतलेला असतो, त्यामुळेच आपली पचनशक्ती मंदावलेली असते. नंतर तुम्ही योग्य वेळी नियमित सात्विक भोजन करावे. आता आपण काही महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहिती असतील किंवा नसतीलही. नंबर 1, एकादशीच्या दिवशी उपवास धरलेला असो की नसो, तांदळाचा भात उपवासा दिवशी खाणे वर्ज्य आहे. कारण असं म्हणतात की तांदळाचा भात एकादशी दिवशी आपण जर खाल्ला तर आपण मांस खाल्ल्यागत होतं आणि आपण पुढच्या जन्मी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जन्माला येतो. उपवास सोडताना मात्र खाल्ला तर चालतो असं शास्त्र सांगतं. नंबर 2, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मशास्त्रानुसार द्वादशी म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तिथी संपण्यापूर्वी पारण करणे महत्त्वाचे मानले जाते. म्हणजे उपवास सोडण्याचे महत्त्वाचे मानले जाते. कारण योग्य वेळी पारण केल्यानेच एकादशीचे व्रत पूर्ण होते असे मानले जाते. त्यामुळे उशिरा पारण करणे टाळावे. नंबर 3, उपवासानंतर लगेच खूप तिखट, तेलकट किंवा जड अन्न खाल्ल्यास पचनावर ताण येतो. त्यामुळे साधे सात्विक भोजन घ्यावे. धार्मिक परंपरेनुसार द्वादशीच्या दिवशी केवळ अन्नच नव्हे तर कोणालाही वाईट अपशब्द बोलू नये, वाद घालू नयेत. नंबर 5, त्या दिवशी उपवास सोडायच्या दिवशी मुगाची खिचडी, साधा भात, तूप, वरण, दूध किंवा ताक, फळे असा सात्विक आहार घ्यावा. देवशयनी एकादशीचा उपवास हा फक्त उपवासी राहण्याचा नसून मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा संकल्प आहे. त्यामुळे पारणशास्त्रानुसार आणि सात्विक पद्धतीने केल्यास भगवान श्री विष्णूंची कृपा आणि व्रताचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होते. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की तुमचे मत सांगा. आणि हो, कमेंटमध्ये श्रीहर लिहिण्यास मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद. श्री हरिहर. श्री स्वामी समर्थ.